मंडळी, तुम्हाला कुसुमाग्रजांच्या त्या ओळी आठवतात का? व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांज झाले. पंढरपुराच्या वारीत जेव्हा एखादा वारकरी दुसऱ्याच्या पाया पडतो, तेव्हा तो समोरच्या व्यक्तीत विठ्ठल पाहत असतो. पण दुर्दैवाने आज याच वारकरी परंपरेत, याच वारकरी समाजात विठ्ठलाऐवजी राजकारण शोधायचा प्रयत्न सुरू झालाय. सामाजिक कार्यकर्ते विकास लवांडे यांच्यावर झालेली शाईपेक तुम्हाला वाटत असेल की अचानक झालेली एखादी घटना आहे, पण तसं तर मुळीच नाहीये. तर हे सगळं जाणीवपूर्वक पेरलं गेलंय. आज परिस्थिती अशी झाली आहे की राजकीय पक्षांना वारकऱ्यांच्या भक्तीशी देणं घेणं उरलेलं नाहीये. त्यांना रस आहे तो फक्त त्या विठ्ठल भक्तांच्या वोट बँकमध्ये. राजकारण लावून हे लोक मोकळे होतात, पण बदनाम होते ती आपली शेकडो वर्षाची वारकरी परंपरा. वारकरी वेश घालून शाई फेकणं ही संतांची शिकवण नक्कीच नाहीये, पण वारकऱ्यांचं नाव घेऊन त्याच्यावर राजकारण करणं हे देखील संतांची शिकवण नाहीये. पण सध्या संतांचा वारसा सांगणाऱ्या प्रत्येक गटाला आणि नेत्याला संतांच्या नावावर फक्त आपली स्वतःची पोळी भाजून घ्यायची आहे. मग ते कोणीही असो, विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो. कोणाला समाजाचा धर्मरक्षक व्हायचंय, तर कोणाला समाजाचा कैवारी. पण या सगळ्या राजकीय सर्कसमध्ये ज्ञानेश्वर तुकोबांचा मूळ विचार मात्र हरवत चाललाय. विठ्ठला या नामघोषाने जो महाराष्ट्र दुमदुमतो, त्या महाराष्ट्रात सध्या एक वेगळंच वारं वाहतंय ना. पण हे वारं फक्त भक्तीचं नाहीये, तर वादाचं आणि राजकारणाचं आहे. वारकरी वेश धारण करून आलेले काही लोक विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करतात आणि म्हणतात की आम्ही धर्माचा अपमान सहन करणार नाही. पण खरा प्रश्न हा आहे की वारकरी परंपरा ही शाईफेक करणारी आहे की जगाला शांती आणि क्षमेचा संदेश देणारी आहे? ज्या तुकोबांना मंबाजीने छळलं, ज्या ज्ञानेश्वर माऊलींना पैठणच्या धर्म मार्तंडांनी त्रास दिला, त्याच संतांच्या नावावर आज महाराष्ट्रात जे काही सुरू आहे तो वारसा नेमका कोणाचा आहे? वारकरी परंपरेवर होणाऱ्या हल्ल्याचं, त्यामागच्या राजकारणाचं आणि विठ्ठलाच्या वारीत शिरलेल्या विखारी मानसिकतेचं काय गणित आहे तेच जाणून घेऊया. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. विकास लवांडे जे गेल्या काही काळापासून वारकरी संप्रदायातील चुकीच्या रूढी, अंधश्रद्धा आणि काही लोकांच्या मक्तेदारी विरुद्ध आवाज उठवत होते. खरं तर त्यांना हे इंधन देणारे कोण आहेत ते तुम्हाला सगळ्यांना पण माहिती आहे. हे पण एक राजकारणाचाच भाग आहे. त्यांचा दावा आहे की संतांची परंपरा ही विज्ञानाची, विवेकाची आणि समतेची आहे. पण त्यांच्यावर शाईफेक झाली. शाईफेक करणाऱ्यांनी वारकरी वेश घातला होता. आता मुद्दा हा नाही की शाई कुणावर उडाली गेली, कुणावर फेकली गेली. मुद्दा हा आहे की शाईफेक करणारी ही पद्धत वारकरी संप्रदायाची आहे का, की हा फक्त संतांच्या नावाचा वापर करून चाललेला एक पॉलिटिकल अजेंडा आहे? आपण थोडं इतिहासात जाऊन बघूयात. 13व्या शतकात ज्ञानेश्वर माऊलींनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली, तेव्हा त्यांना संन्यासाची मुलं म्हणून वाळीत टाकण्यात आलं होतं. तुकोबांनी जेव्हा अभंग रचले, तेव्हा मंबाजी गोसावी सारख्या लोकांनी त्यांची गाथे इंद्रायणीत बुडवले. संतांना तेव्हा कोणी छळलं होतं? जे स्वतःला धर्माचे रक्षक म्हणून घेत होते त्यांनीच छळलं होतं. आज 800 वर्षानंतरही परिस्थिती बदलली आहे का? आज जर कोणी संतांच्या विचारांची चिकित्सा केली तर त्याच्यावर हल्ले होतात. मग आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं की प्रतिगामी? शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकरांच्या या प्रदेशात विचारांची लढाई शस्त्रांनी किंवा शाहीने लढली जाणं हे या मातीचं दुर्दैव म्हणावं लागेल. आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळूया. वारी आणि वारकरी संप्रदाय हा पूर्वी राजकारणापासून अलिप्त होता, पण गेल्या 10-15 वर्षात वारीचं पॉलिटिकल ब्रँडिंग वाढलंय. लाखो वारकऱ्यांची वोट बँक आपल्या खिशात घालण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष, मी म्हणते प्रत्येक राजकीय पक्ष धडपडतोय. आज गावोगावी अशा संघटना तयार झाल्या आहेत ज्या स्वतःला धर्माचे प्राधिकृत रक्षक समजतात. या संघटनांना राजकीय पाठबळ मिळतं आणि मग सुरू होतं सोशल इंजिनिअरिंगच्या नावाखाली दहशतीचं राजकारण. जेव्हा काही लोक संतांच्या विचारांचा पुरोगामी पैलू मानतात, तेव्हा दुसऱ्या बाजूला असलेल्या शक्तींना आपल्या सत्तेला धक्का लागेल असं वाटत असतं. मग अशा लोकांचा आवाज दाबण्यासाठी शाईफेक किंवा मारहाण करणं हा सोपा मार्ग निवडला जाऊ शकतो. अर्थातच हा जो मुद्दा मांडला गेलाय तो पण राजकारणातूनच मांडला गेलाय आणि राजकारण हे शाईफेकावर पण झालंय. आमच्या मागच्या व्हिडिओमध्ये एक कॉमेंट आली होती, ज्ञानोबा तुकोबा गाडगे बाबांच्या या महाराष्ट्राला कर्करोगाने ग्रासले आहे का? हा कर्करोग म्हणजे असहिष्णुता, इंटॉलरन्स आहे. जर तुम्ही माझ्या विचारांशी सहमत नसाल तर तुम्ही हिंदू विरोधी, तुम्ही धर्मविरोधी किंवा तुम्ही देशद्रोही हे लेबल लावणं सोपं झालंय. संतांनी कधीच कोणावर हल्ला करायला शिकवलं नाही. उलट तुकोबांनी म्हणलं होतं की भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हानू काठी. पण ही काठी विचारांची होती, हिंसेची नाही.
मात्र या ओळींचा अर्थ सोयीनुसार लावून हिंसेचं समर्थन केलं जातंय. विकास लावंडे यांच्यावरील हल्ला हा राजकीय असू शकतो, पण तो संवादाच्या परंपरेवर झालेला हल्ला आहे हे विसरून चालणार नाही. मंडळी, वारकरी परंपरा ही कोणा एका गटाची खाजगी मालमत्ता नाहीये. जर एखाद्याचे विचार पटत नसतील तर त्याला अभंगातून, साहित्यातून, प्रश्नातून, उत्तरातून उत्तरं द्या. शाई फेकून तुम्ही तुमचेच हात काळे करत आहात. वारी आणि संतांच्या नावाने चालणारं गलिच्छ राजकारण थांबण्यासाठी वेळ आली आहे. शेवटी एकच विचार करा, जर तुकोबा किंवा ज्ञानेश्वर माऊली साक्षात प्रकट झाले तर त्यांना आजच्या या महाराष्ट्र पाहून अभिमान वाटेल की दुःख वाटेल? तुम्हाला काय वाटते? विकास लावंडे यांच्यावर झालेला हल्ला योग्य होता का? आणि महाराष्ट्राच्या या बिघडलेल्या वातावरणाला जबाबदार नेमकं कोण आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.